नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे तुमचा मित्र MTD. अजून स्वागत करतो तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळचे वाजले आहे ऑलमोस्ट 8 वाजले आहे. तर आपण सगळ्यात पहिले कचरा जाळू, मग त्यानंतर बाकीचं डिस्कस करूया. ठीक आहे. तर मित्रांनो, एवढा कचरा जमा झाला आहे, तर चला जाऊन येऊ आपण. मी तर मित्रांनो असं म्हणतो की कचरा गाडीत देण्यापेक्षा एका खाली जागेवर जाऊन जाळून देत जा, ते बेनिफिट राहतं. कारण ते लोक शेवटी जो कचरा राहतो तो कचरा सिटीच्या मागे जाऊन डंप करून देतात. तर तिथे एवढा कचरा राहतो का विचारता काही गरज नाही. मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन की ते लोक कसं डंप करून ठेवतात. तर आज अजून उद्या जर जायची गरज पडली तर त्याने पुष्कळ पोल्युशन होतं. त्याच्यापेक्षा तुम्ही एका खाली जागेवर जाऊन जाळून देत जा, ज्याने बेनिफिट होऊ शकतो आपल्याला. तर मित्रांनो, आता जस्ट मी कचरा जाळून आलो आहे. तर माझं तर हेच सांगणं आहे की लोक PhD करतात, मोठं शिक्षण करतात, पण कवडी भराच येणार आहात की म्हणजे कचरा कुठे फेकायचा, काय करायचं. ॲनिमल्स खाऊ शकतात, ज्याने ॲनिमल्सला त्रास होऊ शकतो. तर तुम्ही अवेअरनेस पसरा गाईज या गोष्टीबद्दल, जेणेकरून आपलं जे अर्थ आहे ते क्लीन राहिलं पाहिजे. अजून हा जो कचरा आहे याला आपण कसं रिसायकल करायचं, कसं काय करायचं, ते लवकर प्रोसेसाईज झालं पाहिजे समोर जाऊन. तर चला मी आता तयारी करतो. आज म्हणजे मला भेटलं होतं इंटर्नशिप प्रोग्राम. तर इंटर्नशिप प्रोग्राममध्ये मला जवळपास म्हणजे 6 दिवसाचा प्रोग्राम आहे वाटते. तर दर गावातले मला 15 शेतकरी धरून त्यांचा सर्वे घ्यायचा आहे. तर तिकडे जायचं होतं. तर आज फर्स्ट डे आहे माझा. तर सरांनी सांगितलं होतं की पोस्ट ब्रेकफास्ट अजून प्री लंचच्या टाईमला तुम्ही जा, अजून एका गावातले 15 शेतकऱ्यांचा सर्वे घेऊन घ्या. एक मोठं गाव, एक मिडियम साईजचं गाव, अजून एक लहान गाव पण चालते म्हणे त्याच्यात इन्क्लूड. तर एवढं सगळं करून घ्या म्हणे. तर आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट. तर चला जाऊया आता आपण. पहिले तयारी करावं लागेल. जुने कपडे आहेत, तर आंघोळ करतो, मस्त फ्रेश होतो आणि मग त्यानंतर निघूया आपण तिकडे. तर आज म्हणजे त्यांनी माझे गाव डिसाईड नाही केलं होतं ॲक्च्युली. तर मी सांगून दिलं त्यांना की ॲक्च्युली अजून सुकळी घेऊन घेतो म्हटलं. तर ठीक आहे म्हणे. त्यांनी तर वायगाव म्हटलं होतं, पण मी विचार केला की जवळचे गाव जर घेतले तर पहिल्या दिवशी जास्त त्रास नाही जाणार, अजून एक अनुभव पण येणार. तर आपण ते पण दाखवूया की म्हणजे शेतकऱ्याचा सर्वे कसा घेतला जातो, काय घेतला जातो. तर चला भेटूया आपण. तर मित्रांनो, आत्ता जस्ट मी आंघोळ अजून तयारी करून आलो आहे. तर आता मला हा जो लॅपटॉप आहे तर हा बॅगमध्ये टाकायचा आहे, जेणेकरून म्हणजे सर्वे घ्यायला सोपी जाईल. अजून आता आईने नाश्ता केला होता सकाळी फोडणीचा भात अजून चणे. तर ते अगोदर खाऊन घेतो, नंतर पेट्रोल भरायचं आहे अजून, मग नंतर निघून जाऊ आपण याकडे. ठीक आहे मित्रांनो. तर नाश्ता झाला आहे माझा, तयारी केली आहे फुलमध्ये. तर आता सगळ्यात पहिले जाऊन तर पेट्रोल भरायचं आहे. पेट्रोल भरून झाल्यानंतर मग निघू आपण याकडे, जे की इथून 8 ते 10 किलोमीटरच्या अंतराने. क्या करूं धीमे धीमे से नशे में जो है जिंदगी, क्या करूं धीरे धीरे मैं बहका जा रहा हूँ, क्या करूं थोड़ा थोड़ा तो असर होना है मुझ पे भी, वो क्या करूं. तर गाईज जस्ट आत्ताच मी पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरला. तर मी विचार केला की पुष्कळ दिवस झाले आपली गाडीची जी हवा आहे ते चेक नाही केली आहे, तर चेक करून घेऊ म्हटलं. इथे तर फ्री एअर भेटते, तर आपले 10-20 रुपये वाचून जातात. तर गाईज तुम्ही पण करू शकता असं. ठीक आहे. तर मी आता आपल्या गाडीची हवा चेक करून घेतो, अजून निघतो मग याकडे, जे की आता फक्त 2 ते 3 किलोमीटरच्या अंतराने आहे. मित्रांनो, तर जस्ट आत्ताच मी याकडीमध्ये पोचलो आहे. तर विचार केला की जे 2-3 ओळखीचे जे घरं आहे तर त्यांच्याकडून फर्स्ट ऑफ ऑल सर्वे घेऊन घेऊ, जेणेकरून मग बाकीचे सर्वे घेता येतात. ठीक आहे. अजून तुम्हाला माहीत पण पडून जाईल. तर सगळ्यात पहिले तर आपण सागरभाऊकडे जाऊ. मला माहीत नाही त्यांच्याकडे शेती आहे की नाही आहे म्हणून, पण जस्ट विचारून बघू. जरी सपोज असेल तर आपल्या ओळखीच्या माणसाकडून सर्वे घेता येतो. ठीक आहे. तर आपण जाऊया सागरभाऊच्या दुकानाकडे डायरेक्ट. म्हणता सागरभाऊ,
तुम्ही शेती किती करता का? शेती करता का? तर मित्रांनो, जस्ट माझा आत्ता पहिला सर्वे झाला आहे. सागरभाऊचा घेतला होता. तर त्यांनी माहिती देऊन दिली आहे तसं, पण त्यांची तब्येत खराब असल्यामुळे मी बाकीचं काम नाही करू शकलो, कारण ते चालले गेल्या घराकडे, त्यांना बरं नव्हतं म्हणून. तर आता दुसरा सर्वे आप्पाजीकडून घेऊन घेऊ. अहो आप्पाजी, शेती आहे का तुमच्याजवळ? शेती आहे? शेती आहे ना? 2 एकर आहे. तर मित्रांनो, आत्ता नुकताच माझे 2 सर्वे रेकॉर्ड झाले आहे. तर म्हणजे पुष्कळ त्रास जातो सर्वे घेताना. काही लोक म्हणजे नंबर नाही सांगत, त्यांना वाटते की फ्रॉड आहे की काय म्हणून. तर म्हणजे आता जे ओळखीचे भेटत आहे ते तर देत आहे मला, पण समोर जाऊन मला त्रास होऊ शकतो असं वाटते. तर चला आता तिसरा सर्वे घेऊया आपण, काय होते मित्रांनो. तर जस्ट माझा इकडला सर्वे संपला आहे. तर पकडू शकतो की आपण म्हणजे 16 शेतकऱ्यांचा सर्वे घेतला आहे. त्याच्यातून 5 शेतकऱ्यांनी तर नाकारला मला, कारण मी कंपनीचं नाव नाही सांगत होतो म्हणून. तर मी म्हणजे प्लॅन चेंज करून टाकला. अजून प्लॅन चेंज असा केला की म्हणजे शेतकऱ्यांचे म्हणजे कंपनीचं जे नाव होतं ते सांगत होतं, ज्याच्यामुळे मला पुष्कळ शेतकऱ्यांनी माहिती दिली. चांगलं झालं. या अखेरीचे मी जवळपास 16 शेतकऱ्यांचा सर्वे घेऊन झाला आहे. आता मी निघतो सुपीकडे. मी म्हणजे विचार केला होता की म्हणजे पुष्कळ काही करू शकतो, पण काही जमलं नाही मला, कारण म्हणजे फोनच पकडायला कोण नव्हतं ना. तर नेक्स्ट टाईम बघूया जमलं तर. आता सध्या तर निघतो मी सुकीकडे. ठीक आहे. अजून व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, शेअर, अजून सबस्क्राईब करायला नको इकडे दिसतो. ठीक आहे. अजून बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला बाकीचे अपडेट्स येत राहील समोरच्या ब्लॉगचे किंवा इतर संबंधित कोणत्या गोष्टीचे. ठीक आहे. तर चला, मी निघत आहे आता. जो मेरा दिल गा रहा है, क्या करूं धीमे धीमे से नशे में जो है जिंदगी, क्या करूं धीरे धीरे मैं बहका जा रहा हूँ, क्या करूं थोड़ा थोड़ा तो असर होना है मुझ पे भी. तर थोडंसं थकलो होतो, तर मी विचार केला की थोडंसं हनुमान मंदिर, अजून तिकडे देवीचं पण मंदिर आहे, तर तिकडे दर्शन देऊन येऊया, म्हणजे थोडंसं रिफ्रेशमेंट पण होऊन जाईल. अजून त्यानंतर मग आपण बाकीचे जे उरलेले 15 शेतकरी आहे तर त्यांचा सर्वे घेऊन घेऊ, आणि नंतर गावाला पण जायचं आहे. पुष्कळ कामं आहेत. तर सगळ्यात पहिलं आपण हनुमान मंदिरांचं दर्शन घेऊन घेऊ, हनुमानजीचं. मित्रांनो, बघू शकता तुम्ही छोटे छोटे मांजर, चिप्पिल्ले. म्याव म्याव. तर बघायचं तर मित्रांनो, इकडे आहे शिवमंदिर. अजून शिवमंदिर झाल्यानंतर इकडे आहे गणेशजीचं मंदिर आहे. अजून इकडे लक्ष्मी विष्णूजीचं मंदिर आहे. पुष्कळ देवांचे मंदिर आहे इथे. आणि इकडे हनुमानजीचं मंदिर आहे. जय हनुमान. आणि इकडे श्रीरामजी, लक्ष्मणजी, अजून सीताजीचं. काकाजी, हे कोणच्या महाराजात? महादेव बाबा आहे. अच्छा, म्हणजे इकडलेच आहे का? सुकळीमधलेच आहे का? आंजीमधले महाराज आहे. अच्छा अच्छा. मग यांची म्हणजे इकडे समाधी आहे की कसं? मग समाधी आहे का इकडे मग सुकळीमध्ये? इकडे आहे का? अच्छा अच्छा. अजून इकडे म्हणजे मंदिर बनून तरी किती वर्ष झाले मग यांचं, महाराजांचं? अच्छा अच्छा. अच्छा अच्छा अच्छा. अच्छा अच्छा अच्छा. अच्छा अच्छा अच्छा. तर चला मित्रांनो, निघूया आपण दुसऱ्या स्थळावर, जिथे आहे सुकळी बाईकडे देवीचं मंदिर. अजून त्याच्या बॅकसाईडनीच आहे नदी, तर तिकडे पण जाऊया, दाखवीन तुम्हाला नदी.
तिथे म्हणजे बाया नेमक्या तर जेव्हा हरितालिका राहते तर हरितालिकेची पूजा करायला येतात, पिंड बनवून तिथे करायसाठी बाकीचे काम. मला वाटते आज तर तिथे असू शकतात भक्तवासी किंवा नाही पण असू शकतात. इकडे लग्न होते बाकीच्या प्रेमासिसमध्ये. अजून बाकी तिकडे देवस्थानाचं मंदिरं दाखवलं आहे तुम्हाला. एका महाराजांचं मंदिर आहे इथे, जे की आंजीचे महाराज आहे, आणि बाकीच्यांना तर ओळखताच आपले देव. अजून आभाळ पण पुष्कळ आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर असंच फिरत राहा, अजून माझ्यासारखे ब्लॉग बनवत राहा मित्रांनो. म्हणजे कसं कॉन्फिडन्स लेवल बूस्टअप होते. अजून तुम्हाला समोरच्या जे वाटचाली आहे त्याच्यात तुम्हाला जास्त त्रास नाही जाणार. तर घरच्या घरी राहून तुम्ही नाही का गुदमरून जाल, तुमचं कॉन्फिडन्स लेवल लो होऊ शकतं. तर हाच वेळ आहे स्वतःला बदलायसाठी. तुम्ही करू शकता माझ्यासारखं. सध्या तर 11 ब्लॉग आहे, काही फेमस नाही झालो आहे, पण एका दिवशी जरूर फेमस होऊन जाईन मी, मला आहे माझ्यावर विश्वास. तर चला निघूया आपण देवीच्या मंदिराकडे, मग नंतर आपण सर्वे चालू करून देऊया, ठीक आहे. तर इकडे आलो होतो मी देवाच्या दर्शनाला मित्रांनो. तर कदाचित मी वेळेच्या नंतर आलो आहे, तर इथे लॉक लागून आहे, जसं की म्हणजे तिकडला पण मंदिरला लॉक लागून होते. तर चला काही प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला दाखवून देतो. इकडे आहे विठ्ठल आणि रुक्मिणीचं मंदिर. अजून आपले सुखवाले बाबाजींचं पण फोटो दिसत असेल तुम्हाला. चला मग तुम्हाला देवीचं दर्शन करून देतो. अजून त्यानंतर मग मंदिर म्हणजे सॉरी नदी. तर मित्रांनो आत्ताच आपण विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आहे. अजून आपण आलो आहे महादेव बाबा यांच्या समाधीस्थानजवळ. तर सॉरी मी कन्फ्यूज झालो होतो, मला वाटलं की इथे देवीचं आहे देवस्थान, पण इथे आहे संत श्री महादेव बाबा यांचे समाधीस्थान, शक्तिधाम. तर मित्रांनो इकडे पण लॉक लागून आहे, तुम्ही बघू शकता. पण इकडे महादेव बाबांचं समाधीस्थान आहे, बघू शकता. आणि बॅक साईडनी छानशी नदी आहे, जे मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. इफ सपोज जर आम्ही मित्रमंडळी जर फिरायला जर आलो तर इकडलं अवश्य दाखवू आम्ही मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही हा बाहेरचा नजारा बघू शकता, किती छान दिसतं हे नदी. जास्त खोलसर नाही आहे, टोंगराभर पाणी आहे इथं. तर जाऊ शकतो जमलं तर, पण नेक्स्ट टाईम दाखवेन. आता सध्या तर सर्वेचं काम करायचं आहे आम्हाला लवकरात लवकर. बस असेच काही म्हणजे छोटे छोटे ठिकाणं आहे जिथे आपण फिरायला जाऊ शकतो वर्धेत. जसं सुखीबाई आहे, नरसाई माता मंदिर आहे, अजून हनुमानचं पण देवस्थान आहे इकडे सेवामध्ये. जामणी कारखान्या साईडनी डॅम आहे, रिदोरा आहे. तर मित्रांनो सुखीबाईमध्ये ऑलमोस्ट माझे 11 सर्वेस झाल्या. म्हणजे शेतकरी तर नव्हते, पण शोधता भेटून गेले, ते चांगली गोष्ट झाली माझ्यासाठी. ॲडव्हान्टेज झाला एका प्रकाराने. काही लोकांनी लवकरच माहिती देऊन दिली, काही लोक वेळ लावतात. त्याच्यामुळे म्हणजे आता तर ऑलमोस्ट 3 वाजले आहे. तर चला निघूया. मी म्हणजे कॅमेरा तिकडे शो काऊन नाही करू शकत आहे, कारण तिकडे कोणी हँडल करायलाच नाही कॅमेरा. अजून त्यांच्याकडे गेलं तर ते एक तर सिंगलमध्ये सापडतात किंवा कोणीच नसतात तिकडे, तर म्हणून ते काही पॉसिबल नाही होऊ शकत आहे. तर चला निघूया, इतर शेतकऱ्यांचा सर्व घेऊन घेऊया. अजून निघूया आपल्या घराकडे जेवायला. तर माझेच आता सुखीबाईचे पूर्ण झाला आहे, टार्गेट कंप्लीट झाला आहे. तर आता मी निघत आहे घराकडे, म्हणजे आजीकडे चालला. मस्त छान फणसची भाजी केली आहे म्हणते, तर जेवून घेऊ. अजून मग निघू आपण घराकडे वर्धेला. उद्याचं सांगायचं तर उद्या तर म्हणजे पवनार अजून आपलंच गाव दिलं आहे बाबूगाव. तर तिकडे मला थेट भेटून जाईल 15 ते 20 शेतकरी, जे मला माहिती देऊ शकणार. माझे बाबा पण यूज करतात, तर ते पण माहिती देऊन देईन मला. ठीक आहे, तर चला निघतो. माझी गाडी तिकडे लागून आहे, तर चला जाऊया. हाल जो मेरा दिल गा रहा है, क्या करूं धीमे धीमे से नशे में जो है जिंदगी, क्या करूं धीरे धीरे मैं बहका जा रहा. मित्रांनो तर माझं जेवण झालं आहे पोट भरून.
अजून पुष्कळ वेळापासून पाणी पडत होता, तर मी तर घराच्या अंदरच होतो. तर विचार केला की म्हणजे पांडूला भेटून येऊ. मी पांडूचे फोटोज बघितले की पांडू गणपती बनवणं चालू केला वाटते, अजून कानवा पण बनवणं चालू केला. तर चला बघून येऊया काय करताय काय नाही. तर आपण एक नेक्स्ट स्पेशल ब्लॉग बनवू याच्यासाठी, त्याची कहाणी, त्याला केव्हापासून छंद लागला म्हणून. ठीक आहे. तर आता सध्या तर त्याचा स्टुडिओ दाखवतो जिथे तो मूर्त्या बनवत असते. ठीक आहे. वा वा वा. तर सध्या इकडे मूर्ती बनवणं चालू आहे मित्रांनो. ही मूर्ती कोणासाठी बनवता? मी ॲक्च्युली मला स्टोरी अजून फोटो दिसले होते तुझे. मी आलो होतो गावाकडे, तर विचार केला की म्हणजे आपल्या आर्टिस्टला भेटून असं म्हटलं काय चालू आहे काय नाही. तर ही मूर्ती कोणासाठी बनवता तुम्ही? ही बनवत आहे आपले एक ग्राहक आहे, म्हणजे मित्र सारखा आहे माझा. अच्छा अच्छा. तर त्याचीच मूर्त आहे वाली, तो पेट्याची एक मूर्त आहे. अच्छा, तर तुमची कामगिरी आवडली म्हणून आता थोडं मोठं दिलं. हां, मोठं म्हणजे त्याला आवड आहे. अच्छा. म्हणजे आता आपल्यासाठी जे आर्टिस्ट लोक आहे, अच्छा अच्छा. तशा लोकांचे जर आर्ट त्यांना चांगलं वाटलं त्याला, की तो असं मोठं आवड त्याला मोठे वगैरे चांगल्यापैकी. त्यामुळे असे लोक आपल्याला सांगतात की त्यांना खूप असं आर्टिस्टिक मूर्त्या पाहिजे. असं असं. त्यातून तो मुलगा आहे त्याने त्यांची मूर्त आहे. आणि माझ्या मित्राने ग्राफिक पण डिझाईन केला वाटते, आई भवानी आर्ट्स नावाने. तर कोणाला जर मूर्ती जर पाहिजे नसेल तर कॉन्टॅक्ट हिम. मी नंबर टाकून देईन डिस्क्रिप्शनमध्ये. तसं तर चला मित्रांनो, तर येतेच मी आपला व्हिडिओ संपवतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर अजून सबस्क्राईब करा. अजून बेल आयकॉन दाबायला नको विसरू. ठीक आहे. अजून एक गोष्ट ऐकून घ्या, जर तुमच्यावर हसत असेल तर तुम्ही मेहनत करणंच सोडू नका. कारण एका दिवशी जेव्हा तुम्ही घडाल तर ते लोक तुमच्यावर हसणार नाही, तुमची तारीफ करणार. ठीक आहे. भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.